बनावट पनीरच्या विरोधात आता भाजपा आमदार विक्रमसिंग पासपुते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। बनावट पनीर घेऊन पासपुते यांनी विधिमंडळ परिसरामध्ये प्रवेश केला। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी पासपुते यांचं आंदोलन सुद्धा बघायला मिळालं। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि या लॅब ज्या आहेत याच्यामध्ये फूड टेस्टिंग साठी अशी स्पेसिफिक कोणती लॅब आहे का? आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय, अध्यक्ष महोदय, हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे। आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतोय अध्यक्ष महोदय पनीरच्या नावाखाली। 15 लाखहून जास्त किमतीचं पनीर फक्त एकट्या पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सापडले गेलंय की आपल्याकडे मोबाईल लॅब्सचं आपण जे काही आणणार होतात त्याचं काय झालं आणि कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाहीये। आपल्याला याच्यामध्ये कायद्याची काही महत्त्वाची तरतूद आपण करणार आहात का? म्हणजे माझं तर मत आहे अटेम्प्ट टू मर्डर, कारण एखाद्या व्यक्तीला आपण मारतोय, आपल्याला असं वाटतंय अध्यक्ष महोदय ते पनीर खाऊन पहा, मला फक्त त्या पनीर मधला फरक सांगा। हे अतिशय गंभीर बाब आहे। अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या स्तरावर मीटिंग लावतो, संबंधित अधिकारी सगळे बोलवतो। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा काही महत्त्वाच्या कामांच्या करता राज्याच्या केंद्रामध्ये जात असतो, त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि याच्यावर ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल।